नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत आणि भक्ती वाढवणारी कथा. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि सबुरी असेल तर आयुष्यातील कोणतीही अडचण मोठी राहत नाही. चला तर मग सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळ, कर्ज आणि घरातील आजारपण यामुळे त्याचे जीवन फार कठीण झाले होते. तो रोज मेहनत करत होता, पण तरीही सुख काही केल्या मिळत नव्हते. एक दिवस पूर्णपणे निराश होऊन तो अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. रामूच्या अंगावर फाटकी कपडे होती, हातात काहीच नव्हते. लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. तो स्वामींच्या पायाशी बसला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. मनातच म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे जगण्याची ताकद उरलेली नाही. तेवढ्यात स्वामी समर्थ महाराज मोठ्याने म्हणाले, अरे वेड्या, मी इथे असताना तू का घाबरतोस? सर्वजण स्तब्ध झाले. स्वामींनी रामूला जवळ बोलावलं आणि म्हणाले, उद्या शेतात जा, मन लावून काम कर, तुझी चिंता मला दे. रामूने स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला. काही दिवसातच पाऊस पडला, पिकं जोमाने वाढली, घरातील आजारी व्यक्ती बरी झाली आणि कर्ज फेडण्याचा मार्ग मिळाला. रामूचं आयुष्य बदललं. रामू पुन्हा स्वामींकडे आला आणि कृतज्ञतेने नतमस्तक झाला. तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, आपणही आयुष्यात कितीही संकटात असलो तरी स्वामींवर विश्वास ठेवा. ते कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.